नमस्कार. मी आता राष्ट्रीय प्रवक्त्यांविषयी बोलणार आहे. विश्व प्रवक्त्यांविषयी बोललेलं तुम्हाला माहिती आहे. आता हे नवे राष्ट्रीय प्रवक्ते नुकतेच जन्माला आलेले आहेत. म्हणजे यांचा जन्मही राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून झालेला आहे. अर्थात भाऊ तोरसेकर म्हणतात की हे प्रवक्ते जितकं बोलत राहतील तितका पवारांच्या साम्राज्याचा ऱ्हास होत राहणार आहे. त्यामुळे यांनी बोलत राहिलं पाहिजे. आणि हे जे काही बोलतात आणि त्यातून जी काही विनोद निर्मिती होत असते ती निखळ विनोद निर्मिती मी तुमच्या समोर मांडणार आहे. म्हणजे यांचं कामच लोकांचं मनोरंजन करणे आहे. मीठ करी यांच्याविषयी मी बोलणार आहे. आता या मीठ आणि करी या दोन शब्दाला कृपया वेगवेगळं करून देऊ नका. माझ्या उच्चाराचे खूप मोठे प्रॉब्लेम येतो. मराठवाड्यातला माणूस मी नाही बोलता येत मला. त्यामुळे मीठ करी असाच उल्लेख करतो. त्याला तुम्ही मिटकरी असंच ऐका. जमलं मला बोलायला मिटकरी म्हणायला. चला ठीक आहे. मी राष्ट्रीय प्रवक्ते का म्हणालो हे तुम्हाला मी सांगणार आहे. आजकाल काय आहे की पुणे आणि बारामती याला वेगळं राष्ट्र संबोधण्याची सवय लागली आहे. म्हणजे हे स्वतंत्र राष्ट्र आहे. आता भारताच्या पंतप्रधान पदावर कायम भावी म्हणून राहण्यात काय अर्थ आहे का? चला गेला बाजार राष्ट्रपती पद तरी मिळेल असं वाटलं होतं, पण तिथेही झटका बसलाच. यांनी उभा केलेल्या माणसालाही बसला आणि यांच्या स्वप्नांनाही बसला. बरं ते सोडून द्या, किमान उपतरी मिळेल. आपण शिकवलेल्या उपकारांची परतफेड म्हणून त्यातलं उपतरी आपल्याला देतील असं वाटलं होतं, पण तिथेही ते राजस्थानी धनखड यांचा नंबर लागला आणि हे पंतप्रधान पदासाठीही भावी राहिले, राष्ट्रपती पदासाठीही भावी राहिले, उपराष्ट्रपती पदासाठीही भावी राहिले. मग आता आपलं स्वतंत्र काल्पनिक राष्ट्र तरी निर्माण करावं लागेल की. म्हणून पुणे बारामती नावाचं काल्पनिक राष्ट्र तयार करून तिथे पुणे बारामती राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचं नवीन धोरण ठरलेलं असावं. आता हा फोटो बघा. या फोटोत अमोल मिटकरी दिसत आहेत. मिटकरी सोडा, त्यांना काय बघायचं? मनोरंजन करायचं असेल तर ऐकायचं असतं त्यांना. खाली बघा त्यांच्या पोडियमवर काय लिहिलंय? पुणे बारामती राष्ट्रीय स्पर्धा लिहिलंय ना. मग आता पुणे बारामती राष्ट्रीय स्पर्धा असू शकते हे ऐकून मला जरा बरं वाटलं. मग ह्या पुणे बारामती राष्ट्राचे कल्पनेतल्या समस्त पुणेकरांना उगीच मध्ये ओढू नका. समस्त पुणे जिल्ह्याला मध्येच ओढू नका. कारण याच राष्ट्रातल्या पुरंदर म्हणजे सासवडचे शिवतारे काय भूमिका ठेवतात हे आपण ऐकलेलं आहे. याच राष्ट्रातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. पुण्याचे दुसरे आमदार देखील भारतीय जनता पक्षाचे आहेत. पिंपरी चिंचवडचे आमदार देखील भारतीय जनता पक्षाचे आहेत. उमा कापरे ह्या देखील विधान परिषद सदस्य पुण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. राहुल कुल हे देखील भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यामुळं उगाच संपूर्ण पुणे राष्ट्र खरंच्या खरं असं समजू नका. हे पुण्यातलं कल्पनेतलं राष्ट्र आहे आणि त्या कल्पनेतल्या राष्ट्राचे कल्पनातीत राष्ट्रीय प्रवक्ते भाषण करत होते. आता या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी जे काही मनोरंजनपर भाषण केलंय ते मला तुम्हाला ऐकवायचं आहे. ते ऐका. आता निवडणुका झाल्या, एका पक्षाची 3 मतं फुटली आणि ती मतं 21 कोटी रुपयात फुटली. म्हणजे 3 मतं 21 कोटीची 27 मतं द्यावी लागतात. 27 गुणिले 3 मी त्याचा गुणाकार केला. 7 × 21 7 × 2 14 × 16 म्हणजे 161 कोटी. बाबा 161 कोटी. आपल्या जमिनीची किंमत म्हटलं 5 लाख रुपये एकर. ती 4 एकर विकली तर 20 लाख येणार. ऐकलं? काय वाटलं? कळलं? काही कळलं नाही ना? काही अंदाज? यांना कोणती उपाधी द्यावी? यांना संशोधक म्हणावं, थोर गणितज्ञ म्हणावं, रँगलर म्हणावं? आमच्या मित्र अनिरुद्ध जोशी त्यांना रँगलर म्हणतात. रँगलर म्हणावं का काय म्हणावं हा प्रश्न पडतो. अहो मला हे गणितच कळलं नाही. म्हणजे अजूनही माझ्या डोक्याचा भुगा होतोय की हे गणित त्यांनी मांडलं कसं असेल, काय असेल. म्हणून भाऊ तोरसेकर सांगतात याला बोलू द्या. जेवढे हे महाशय बोलत राहतील तेवढा राष्ट्रवादीचा भुगा होणार आहे, वाटोळं होणार आहे. म्हणजे पवारांचे हे प्रवक्ते जितके बोलत राहतील तितका खेळ होत राहणार आहे. आणि यांनी बोलायला सुरुवात केल्यापासूनच या सरकारच्या पतनाला सुरुवात झाली आहे हे लक्षात ठेवा.
आठवा ते इस्लामपूरमधलं भाषण आणि तिथूनच खऱ्या सरकारच्या पतनाची सुरुवात झाली आहे. म्हणजे संजय राऊत जे जे काही बोलून टाकतात ना, त्याच्यावर म्हणजे शेवटचा घाव घालणे असं ज्याला म्हणतो आपण, म्हणजे मी शेवटचा खिळा ठोकणे म्हणत नाही, शेवटचा घाव घालून पाडणे ज्याला म्हणतात ना, ते हे नेहमी करत असतात. त्यामुळे हे बोलत राहिले पाहिजे. आता मला यातलं गणित समजलं नाही, जे 3 आमदार विकत घ्यायला 21 कोटी लागतात, म्हणजे एका आमदारांची विकत घेण्यासाठीची किंमत 7 कोटी होते. आता एखाद्या उमेदवाराला 27 मत घ्यायची असतील तर 7 गुणिले 27 189 कोटी रुपये होतात. आमचं साधं गणित, चुकत असेल तर दुरुस्त करून सांगा. 189 कोटी रुपये होतात, म्हणजे 7 7 49, हातचे आले 4, 7 दुनी 14, 14 आणि हातच्याचे 4 18, असे 189 कोटी होतात. बरं, 3 कोटीचं जरी गणित 27 आमदारांना जुळवलं, म्हणजे 7 त्रिक 21, आपण आधी 7 कोटीचं जुळवलं, याने 3चं लावलं तरी 7 त्रिक 21ला 1, हातचे आले 2, 3 दोन्ही 6 आणि 1 7, असे 71 कोटीच होतात. 3 कोटीनं ठरलं तर 71 कोटी, 7 कोटीनं ठरलं तर 189 कोटी. आता या 161 कोटीचा अनमोल आकडा या माणसानी आणला कोठून, हाच प्रश्न मला पडतोय. असलं काहीतरी हास्यास्पद ही माणसं बोलतात ना, म्हणजे हे राष्ट्रीय प्रवक्ते असं हास्यास्पद बोलतात आणि मला जरा आश्चर्य वाटायला सुरुवात होतं. म्हणून हा विनोद म्हणून तुमच्यासमोर मांडावा वाटतो. बरं, राष्ट्रीय प्रवक्त्यांचा सोडा, विश्व प्रवक्तेही असेच हास्यास्पद बोलतात. असंच काय, म्हणजे मला तर त्यांची जरा तुम्ही हावभाव नीट बघावं, मला काळजी वाटते. म्हणजे मी परत सांगणार आहे यांना, शिवतारेंना, की तुम्ही जो म्हणताय ना आजार, त्याची खरंच एकदा खात्री करून घ्या की खरंच स्थिती आहे का नाही, एकदा बघून घ्या. विश्व प्रवक्ते काय बोलतायत आणि कसं बोलतायत, त्यांचे हावभाव जरा तुम्ही ऐका बरं, ऐकाच एकदा. पण हे सरकार टिकत नाही, हे सरकार राहत नाही, हे सरकार बहुमत गमवेल, हे सरकार अंतर्कलहानं पडेल, बरं का. हे सरकार मजबूत पायावर कधीच उभं नव्हतं आणि नाही आणि राहणार. ऐकलं कसं वाटतं हे ऐकताना? म्हणजे हे सरकार टिकणार नाही, हे सरकार पडणार आहे, हे सरकार राहणार नाही, हे सरकार अवैध आहे. एक चिमणी आली, एक दाना घेतली, भुर्रकन उडून गेली. दुसरी चिमणी आली, दुसरा दाना घेतली, भुर्रकन उडून गेली. आता गोडाऊन संपायचंय, चिमणीची दाण्याची गोष्ट कुठपर्यंत चालणार? म्हणजे एका गोडाऊन मध्ये असलेल्या ज्वारीच्या पोत्याचा एक एक दाना उचलून चिमणी गोडाऊन रिकामा होईपर्यंत ही कथा सांगायची काय? 2.5 वर्ष संजय राऊतांना ही कथा सांगावी लागणार आहे. आणि 2.5 वर्षानंतर जेव्हा मुदत संपेल तेव्हा म्हणणार आहे, म्हणलं होतं की नाही मी सरकार पडणार आहे, पडलंच हे सरकार. असं जर हे बोलणार असतील तर याला काय म्हणायचं? अहो, संजय राऊत भाजपवाले पहिल्या दिवशीपासून सरकार पडणार म्हणत होते, तारखा देत होते, आणि 2.5 वर्षांनी असं पडलं की तुम्हाला सुद्धा कळालं नाही. म्हणजे कोंबड्याच्या खालून, मी घर कोंबडा म्हणतात म्हणून मी कोंबड्यांच्या खालून म्हणत नाही हा, अंडे कधी भाजपवाले घेऊन गेले हे कोंबडीलाही कळलं नाही, कोंबड्यालाही कळलं नाही, अशी अवस्था होती. सरकार पाडायचं तेव्हा पडलंच होतं. तुम्ही आता 2.5 वर्ष हाच मंत्र जपत राहणार असाल तर लोक तुम्हाला खरोखरच शिवतारे म्हणल्याप्रमाणे आजार झालाय असं समजतील. आता हे राष्ट्रीय प्रवक्ते आणि हे विश्व प्रवक्ते असंच बोलत राहतील आणि आमचं मनोरंजन करत राहतील, एवढीच अपेक्षा व्यक्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.